पहलगाम हल्ल्यानंतर एसएचओ सह इतर अधिकाऱ्यांची 13 दिवसांनंतर बदली. पीर गुलजार अहमद हे असतील पहलगामचे नवे एसएचओ. पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ली, पूंछ, राजौरी भागात गोळीबाराला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर. भारत पाकिस्तान तणावादरम्यान उद्या देशात मॉक ड्रिल. गृह मंत्रालयाचे आदेश. हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवणार. गृह सचिव, राज्य सचिवांची आज बैठक. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा. पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मोदींना फोन. बीएसएफची ताकद वाढणार. बीएसएफमध्ये 16 नवीन बटालियन निर्माण केल्या जाणार. 18,000 सैनिकांची भरती होणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सूत्रांची माहिती. अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार देखील राहणार उपस्थित. मुंबईकरांवर बेस्टच्या भाडेवाढीचा भार वाढू शकतो. भाडेवाढीच्या प्रस्तावाला परिवहन प्राधिकरणाची मंजुरी. 8 मे पासून दुप्पट भाडं आकारलं जाण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष कुणाचं? उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. तब्बल 1.5 वर्षांनंतरच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता. हवामान विभागाची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.